विविध अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये नीटसह अनेक परीक्षांचे पेपर फुटी वास्तविक ज्या शिक्षण मंत्र्यांच्या कारकिर्दीत झाल्या ते देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आज अखेर राजीनामा द्यावा लागला। लोकशाहीचा हा विजय आहे, हा विद्यार्थी चळवळीचा विजय आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या मागणीसाठी रस्त्यावर येऊन निर्भीडपणे म्हणजे जे विद्यार्थी शिक्षणाने खऱ्या अर्थाने प्रगल्भ झालेले आहेत त्यांना आपल्या अधिकाराची, संविधानाची, लोकशाहीची जाणीव आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी अभिजित दिपके असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक असतील यांच्या माध्यमातून ज्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं आणि या सगळ्या विद्यार्थी आंदोलनाला गेले सातत्याने 3 ते 4 महिन्यापासून ते पाठबळ देण्याचं, आधार देण्याचं काम ज्यांनी केलं ते संसदेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी असतील, काँग्रेस पक्ष असेल, विविध राज्यामध्ये छात्रोंकी गुंजच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं, त्यांना धीर देण्याचं, त्यांना खचून न जाण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचं काम ज्या नेत्यांनी, ज्या काँग्रेस पक्षांनी केलं। NSUI सारखी विद्यार्थी संघटना असो, युथ काँग्रेस असो, काँग्रेससह महाविकास आघाडी, इंडिया अलायन्सचे घटक पक्ष असो, यांनी देखील वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या बाजूने संघर्षाची भूमिका घेतली। शिक्षणाच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव होते, आपल्या संविधानाची, आपल्या लोकशाहीची, आपल्या लोकशाही मूल्यांची जेव्हा जाणीव होते तेव्हाच ते खऱ्या अर्थानं शिक्षण परिपूर्ण होतं असं म्हटलंच वावगं ठरणार नाही। सोशल मीडियाद्वारे आणि रस्त्यावर देखील, जंतर मंतर येथे देखील अभिजित दिपके आणि या सगळ्यांनी जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, अखेर प्रसंगी पोलिसांचा अत्याचार, अन्याय सहन केला, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, शारीरिक इजा झाल्या, अशा देखील संघर्षात ते डगमगले नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या मागे नैतिक बळ उभे करण्याची एक भूमिका या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी घेतली। पंतप्रधानांच्या घरासमोर जेव्हा विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले तेव्हा न डगमगता पंतप्रधानांच्या घरासमोर त्या जाब विचारणा करता ठिय्या आंदोलन केलं। महात्मा गांधीच्या समाधीवर त्या ठिकाणी शांतपणे मोर्चा नेला आणि या मागे नैतिक बळ उभं करण्याच्या मागं ज्या इंडिया अलायन्सच्या नेत्यांनी, विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आणि या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली, ते संसदेतली भूमिका, ते रस्त्यावर विद्यार्थ्यांची भूमिका, याचा आज विजय झालेला आहे, लोकशाहीचा विजय झालेला आहे।